नमस्कार. डंके की चोट पर या TV9 डिजिटल मराठीच्या शोमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा नेत्याबद्दल बोलणार आहोत ज्या नेत्याबद्दल असं म्हटलं जातं की मैं अकेला चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलपासून त्यांचा सुरू झालेला संघर्ष हा संसदेपर्यंत थांबलेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. रामदास आठवले हे देशातील अशा नेत्यांपैकी आहेत की त्यांना राजकीय वातावरणाचा अंदाज लवकर येतो. राजकीय हवामान कुठल्या दिशेने वाहत आहे हे त्यांना पटकन कळतं. लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून रामदास आठवले हे प्रचार सभांमध्ये व्यस्त आहेत. रामदास आठवले हे स्वतः निवडणुकीला उभे नाहीत, त्यांचा पक्षही निवडणुकीत उभा नाही, मात्र तरीही ते या महायुद्धामध्ये एखाद्या योद्ध्यासारखे लढत आहेत. आपण चर्चा करूया रामदास आठवले यांच्यासोबत. सर, तुमचं खूप खूप स्वागत TV9 मराठी डिजिटलच्या डंके की चोट पे या शोमध्ये. तुम्हाला एक राजकीय हवामानाचा चांगला अंदाज असतो. आता सध्या तुम्ही महाराष्ट्रभर फिरलात, देशामध्येही तुम्ही फिरत आहात. काय वातावरण आहे, काय अंदाज आहे? एक तर आता मी देशाच्या जवळजवळ 18 राज्यांमध्ये जाऊन आलेलो आहे आणि ही जी निवडणूक आहे 2024ची ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. एक तर माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स जो अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये स्थापन झाला होता आणि त्याच्यामध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये एक जबरदस्त अशा पद्धतीची लाट होती आणि त्यावेळेला सगळे समाजवादी नेते, BJPचे नेते, अनेक पक्षाचे नेते एकत्र आले आणि त्यांनी नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स स्थापन केलेला होता. तर त्यावेळेला जॉर्ज फर्नांडिस असतील, नितीश कुमार असतील, शरद यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, नवीन पटनायक असतील, DMK असेल, असे देशातले अनेक पक्ष NDAमध्ये होते. तर आता 2014मध्ये नरेंद्र मोदी यांनी एक प्रचंड अशा पद्धतीची एक लाट निर्माण केली आणि काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध एक जबरदस्त अशा पद्धतीचे आघात त्यांच्यावर केले आणि देशभरातल्या जनतेला करून ते 282 जागा निवडून आणून BJPच्या 282 जागा आणि NDAच्या जागा अशा मिळून त्या ठिकाणी NDA सरकार आलं. आता गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती चांगली होत आहे. अनेक निर्णय झालेले आहेत आणि आता ही जी निवडणूक आहे 2024ची, एका बाजूला NDA आघाडी आहे, दुसऱ्या बाजूला इंडियाची आघाडी आहे आणि दोघांमध्ये मोठा संघर्ष असला तरी ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आम्हाला अजिबात अडचणीची वाटत नाही आहे. कारण आम्ही लोकांपर्यंत पोचतो आहोत. आम्हाला लोकशाही मजबूत करायची आहे. या देशात लोकशाही आहे, बाबासाहेबांचं संविधान आहे आणि या देशामध्ये लोकशाही असल्यामुळं प्रत्येकाला मतं मागण्याचा अधिकार आहे. आम्हालाही मतं मागण्याचा अधिकार आहे, त्यांनाही मतं मागण्याचा अधिकार आहे. ज्याच्या बाजूला लोक आहेत त्यांना सत्ता मिळते आणि सगळे 100% लोक एका बाजूला असतात असं नाही. म्हणजे लोकशाहीमध्ये अनेक विचाराचे लोक असतातही, परंतु ज्याला मेजॉरिटी मिळते ते लोक सत्तेवर येतात. त्यामुळं भीमराव आत्ताचं जे वातावरण आहे आमच्यासाठी अत्यंत चांगलं वातावरण असं आमचं मत आहे. आम्ही लोकांपर्यंत पोचलेलो आहोत. 10 वर्षामध्ये घेतलेले निर्णय लोकांच्या समोर ठेवलेले आहेत. त्यामुळं NDAचं सरकार नक्कीच या देशामध्ये येणार आहे आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणार आहे अशा पद्धतीचा आम्हाला पूर्णपणे विश्वास. तुम्ही आता मोदी साहेबांच्या लाटेचा उल्लेख केला. तुमचं असं म्हणणं होतं की 2014मध्ये जी लाट होती त्यामुळे NDAचं सरकार आलं, BJPला मेजॉरिटी मिळाली. 2014, आज आपण 2024मध्ये आहोत. तीच लाट मोदींची आहे असं वाटतं तुम्हाला सर, की त्यात काही कमी प्रमाणात, काही कमी अधिक प्रमाण झालं? मला असं वाटतं की 2014मध्ये लाट होती, काँग्रेसला हटवण्याची लाट होती आणि नवीन अशा पद्धतीचं नेतृत्व जे नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे त्याला साथ देण्याची मेंटॅलिटी तेवढ्या लोकांची होती. पण या 10 वर्षाच्या काळामध्ये अनेक निर्णय झालेले आहेत. डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून देश प्रगतीच्या दिशेनं पुढं चाललेला आहे. आपली देशाची इकॉनॉमी 10 नंबरवरून 5 नंबरवर आलेली आहे. G20 जी आहे ती G20ची अध्यक्षता भारताला मिळाली. महिला आरक्षण बिल अनेक वर्ष पेंडिंग होतं ते
पार्लमेंटमध्ये पास झालेला आहे. महिलांना आता 1/3 आरक्षण मिळालेलं आहे. 370 आर्टिकल जम्मू काश्मीरमधून हटवण्यात आलेलं आहे. तिथं तिरंगा झेंडा फडकतो आहे. इकॉनॉमिकल विकर सेक्शन जो आहे त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्यासाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत. दलित आदिवासी यांच्यासाठी निर्णय घेतलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण करण्यात आलेली आहेत. आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की जो नरेंद्र मोदींचा 400 पारचा जो नारा आहे तो नक्की आम्ही पूर्णत्वाला नेऊ असा मला विश्वास आहे. आठवले साहेब, आपण म्हणतात आहे की गेल्या 10 वर्षात जी विकास कामं केली आहे त्या आधारावर तुम्ही आता परत 2024मध्ये मतं मागतात आहे, जनतेच्या न्यायालयात जात आहे. परंतु दरवेळेस निवडणुकीत एक फॅक्टर असतो अँटी इन्कम्बन्सी, तो तुम्हाला दिसत नाही का कुठे? नाही, असं आम्हाला दिसत नाही. म्हणजे आता एनटी म्हणजे आता एकतर समजा आम्हाला काय मतं मिळाली 45% मिळाली, तर अपोजिशनलाही 30-35%, 40% मतं मिळाली असतात. याचा अर्थ सगळे लोक एका बाजूला 100% असतात असं नाही आहे. म्हणजे आमच्या विरोधामध्ये बोलणारे लोक आहेत. आम्ही किती कामं केलेली असली तरी अजून कामं व्हायला पाहिजे असं म्हणणारे लोक आहेत. त्यामुळे एकदम अशी अँटी जी लाट आहे किंवा असे काय आम्हाला दिसत नाही आहे. आणि पाहूया म्हणजे काय होतं ते जनतेच्या मनामध्ये काय आहे 4 जूनला कळेल. पण आम्ही अनेक कामं केलेली असल्यामुळं आम्हाला असं वाटतं की लोक आमच्यासोबत आहेत. आता 3 तलाकचा जो कायदा आहे तो आपण केल्यामुळं मुस्लिम महिला आमच्या सोबत आहेत. आम्ही 10% आरक्षण दिलं आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम समाज आहे त्यामध्ये येतो आम्ही काही त्यांच्या विरोधामध्ये तर नाही आहोत. आणि धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची संविधानानेच भूमिका नाकारलेली आहे. म्हणजे SC ST आणि OBCला आरक्षण मिळतं आहे ते धर्माच्या आधारावर ते मिळत नाही आहे. ते सोशल आणि इकॉनॉमिकल अनइक्वालिटीवरती ते मिळतं आहे. त्यामुळं याचा अर्थ आम्ही मुस्लिमांच्या विरोधामध्ये आहोत असं नाही. म्हणजे मुस्लिमांना आता जसं OBCमध्ये 80% मुस्लिम आहेत. OBC मंडल कमिशनची जी यादी बनली होती त्याच्यामध्ये मुस्लिम कम्युनिटीमधले 80% मुस्लिम त्याच्यामध्ये आहेत 27%मध्ये. त्यामुळं ठीक आहे, पाहूया. म्हणजे आम्ही तर लोकांच्या समोर जातो आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदींच्या सभांना प्रतिसाद मिळतो आहे आणि आम्हाला चांगली मेजॉरिटी मिळेल असा विश्वास आहे. तुम्ही असं म्हणतात की OBC मध्ये 80% मुस्लिम आहेत आणि दुसरीकडे मोदी असं सांगतायत की कर्नाटकात काँग्रेसने कायदा केला आहे रातोरात आणि मुस्लिमांना OBCमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे कुठेतरी भीती घालण्याचं काम चालू आहे काय? नाही नाही, OBCमध्ये घेण्याचा विषय नाही. ज्यावेळेला मंडल कमिशनच्या वेळेला ते घेतलेलं आहे. पण कर्नाटकमध्ये तर काँग्रेसची भूमिका अशी होती की आम्ही मुस्लिमांना आरक्षण देणार. ते जरी दिलं तरी ते कोर्टामध्ये टिकणार नाही आहे. पण मुस्लिम समाजाला प्रलोभन लावण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने ते जाहीर केलं की मुस्लिमांना आरक्षण देऊ आम्ही. त्यामुळं घटनेमध्ये ते त्यांना बसणार अशा पद्धतीचं आहे. कोर्टामध्ये ते गेलं तर ते टिकत नाही आहे. त्यामुळं त्या ठिकाणी भूमिका अशी मांडण्यात आली की बाबा धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही आहे. आमचा मुस्लिमांना विरोध नाही आहे. ज्या योजना आम्ही जे जाहीर केल्या आता जनधन योजना आहे, आवास योजना आहे, उज्ज्वला योजना आहे, आयुष्यमान भारत योजना आहे, अशा अनेक योजना ज्या आहे त्याच्यामध्ये मुस्लिमांना काय फायदा देऊ नका असं अजिबात नाही आहे. त्या कॅटेगरीमध्ये बसणाऱ्या मुस्लिमांना त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळं आमचं सरकार हे मुस्लिम विरोधी नाही. सबका साथ सबका विकास ही आमची भूमिका आहे ना. एकीकडे तुम्ही काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देते म्हणून हिंदूंमध्ये भीती घालतात आणि दुसरीकडे BJP संविधान बदलणार असल्याचं विरोधक सांगतायत. काय नेमकं खरोखर असं होणार आहे? मोदींनी परवाच्या दिवशी TV9 नेटवर्कला जी मुलाखत दिली त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही संविधान बदलणार नाही. पण मग विरोधक असा प्रचार का करतायत? मला असं वाटतं की विरोधकांकडे दुसरा मुद्दा राहिलेला नाही. एक तर विरोधकांना काहीतरी आरोप प्रत्यारोप करायचे आहेत आणि मग लोकशाही तर धोक्यात आहे. मग लोकशाही तर धोक्यात आहे तर आम्ही कशाला मतं मागण्यासाठी आलो असतो? आणि 400 पार आम्ही झालो की मग आम्ही काहीतरी संविधान बदलणार आहे, आम्ही काहीतरी अशा पद्धतीने काहीतरी निर्णय घेणार आहोत. मोदींनी हे सांगितलं की 2019मध्ये आम्हाला BJPला 303 जागा मिळाल्या होत्या आणि NDAला 329 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे NDA प्लस BJP.
त्यामुळं आम्हाला असा अंदाज होता की बाबा यावेळेला आम्ही असे अनेक निर्णय घेतलेले आहेत. महिला आरक्षणाचं बिल अगोदर मी आपल्याला सांगितलं. असे अनेक काही निर्णय झालेले असल्यामुळं 50-60 सीट वाढतील अशा पद्धतीचा आमचा अंदाज आहे. अंदाज आमचा होता, अंदाज आमचा आहे. पाहूया काय होतं आहे ते. म्हणजे लोकांमध्ये तर आम्ही लोकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण पाहूया की किती जागा मिळतात त्या तेवढ्या मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कमी जास्त जागा होऊ शकतात. जे काही लोकांचं म्हणणं असेल ते मान्य करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आठवले साहेब, मी तुम्हाला जरा महाराष्ट्रात घेऊन येतो. सध्या राज्यातलं राजकीय समीकरण बदललेलं आहे. 2 पक्षांमध्ये फूट पडलेले आहेत. असं असताना तुम्ही भाजपचे जुने मित्र पक्ष झालेला आहात. कारण शिंदे गट हा त्यांच्यासोबत आता आला आहे, अजितदादा गटही आता आला आहे. पण त्यांना सीट मिळतात, आठवले साहेबांना सीट मिळत नाहीत. हां, ही गोष्ट भीमराव खरी आहे की एकतर मी 2000 पूर्वी काँग्रेस पक्षासोबत होतो आणि काँग्रेस पक्षाच्या अलायन्समध्ये मी 3 वेळेला खासदार होतो. रिपब्लिकन पक्षाचे एकदा 4 खासदार निवडून आले, एकदा 2 निवडून आले, एकदा मी निवडून आलो. म्हणजे 3 वेळेला मी लोकसभेमध्ये होतो. आणि त्यानंतर मग मला ते शिर्डीमध्ये हरवल्यानंतर म्हणजे मला हरवलंच होतं त्या ठिकाणी. हरणं वगैरे आम्ही तर समजू शकतो, पण हरवणं हे थोडंसं मनाला झटका लावणार अशा पद्धतीचं आहे. आणि त्यावेळेला मला जे शिर्डीमध्ये हरवलं ते एकट्या बाळासाहेब विखे पाटील यांनी हरवलं नाही आहे. मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी मला हरवलं. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद होती त्या ठिकाणी मी मायनसमध्ये होतो. जवळजवळ 1,32,000 मतांनी मी हरलो. मी मुंबईला एकदा निवडून आलो. उत्तर मुंबईमध्ये डिलिमिटेशनच्या अगोदर उत्तरमध्ये मुंबई होता, जो मतदारसंघ होता, आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या नारायण आठवलेंना हरवून मी त्या ठिकाणी निवडून आलो. आणि त्यानंतर मग मी पंढरपूरमध्ये 2 वेळा निवडून आलो. मी पंढरपूरमध्ये एकदा 2,60,000 मतांनी निवडून आलो. 99मध्ये ज्यावेळेला मी निवडून आलो त्यावेळेला देशामध्ये जवळजवळ 6व्या क्रमांकावर माझं लीड होतं. आणि नंतरही मी दुसऱ्यांदा मी निवडून आलो. तर पण 3ऱ्या वेळेला ज्यावेळेला मी शिर्डीमध्ये उभा राहिलो तर शिर्डीमध्ये बाळासाहेब विखे पाटील यांचं म्हणणं होतं की ते शरद पवारांना भेटले होते आणि आता आठवलेंना शिर्डीमध्ये पाठवा. त्यांचा मतदारसंघ जो पंढरपूर होता तो माडा जनरल झालेला आहे. तर आठवलेंना त्या ठिकाणी पाठवा. आणि आपली डिलिमिटेशन कमिटी जी होती त्यामध्ये मी होतो, त्यामध्ये बाळासाहेब पण होते. आणि अनेक वेळेला आमची भेट होत असताना ते मला सांगत होते की तुम्ही ते शिर्डीमध्ये या. आणि शिर्डीमध्ये मी येण्याचं त्यांचं आग्रह यासाठी होता की मी शिर्डीमध्ये आलो तर नगर जो त्या जनरल सीट आहे त्या जागेवर उभं राहण्याची त्यांची इच्छा होती. पण माननीय शरद पवार साहेब आणि स्थानिक NCPच्या नेत्यांनी ते अमान्य केलं की नाही आमची जागा आम्ही सोडणार नाही. आणि मग त्यामुळं बाळासाहेब विखे पाटील यांनी तर आतून मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यावर प्रचार केला. पण जिथं NCPची ताकद आहे त्या ठिकाणी मला रीड मिळालं नाही. जर मला तिथं रीड मिळालं असतं तर मी निवडून आलो असतो त्या ठिकाणी. तर आता त्या ठिकाणी मला त्यांनी पाडलं. मग नंतर मी रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट बनवली होती. म्हणजे RPIचे सगळे गट प्रकाश आंबेडकरांना आम्ही आणण्याचा प्रयत्न केला होता पण ते आले नाही त्यामध्ये. पण प्रकाश आंबेडकरांशिवाय जे सगळे गट होते ते एकत्र आले. नंतर समाजवादी पार्टी, शेकाप, CPI, CPM असे अनेक पक्ष जे होते ते एकत्र आले. पण त्यामध्ये आम्हाला बरंच यश मिळालं नाही आहे. तर सांगायचं उद्देश एवढाच आहे की मी काँग्रेस पक्षासोबत मी अनेक वर्ष होतोय. आणि 90मध्ये ज्यावेळेला काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याची भूमिका मी घेतली आणि ते शरद पवारांनी त्या बदल्यामध्ये मला मंत्रिपदही दिलं. त्यामुळं ते मंत्रिपद मला त्यांनी ते दिलं. मी 5 वर्ष मंत्री होतो. पण नंतर मग आता तुझा जो विषय आहे तो हा आहे की मी महायुतीमध्ये आलो का कसा. तर युतीमध्ये तर मी पूर्वी चारकोमध्ये राहिला होतो आणि मी बांद्र्यामध्ये राहायला आल्यानंतर मला असं वाटलं की बाळासाहेब ठाकरे हे
बांद्र्यामध्येच राहतात आणि आता आपण इथं राहायला आलेलो आहे, तर आपण त्यांना भेटावं. आपले वैचारिक मतभेद आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, आपला पक्ष वेगळा आहे. पण मी त्यांना भेटायला गेल्यानंतर बाळासाहेब म्हणाले की रामदासजी, तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे, शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर आणि माझे वडील बहुजनकार ठाकरे यांचे जवळचे संबंध होते. मग आपले का वेगळे असावेत, आपण का वेगळे असावं, तर आपण आमच्यासोबत आलं पाहिजे. तर आम्ही सांगितलं आपण नामांतराला विरोध केला होता आणि आपल्याबद्दल आमच्या समाजात गैरसमज आहे. पण त्या भेटीनंतर मात्र एक मोमेंटम अशी आली की रिपब्लिकन पक्षाचे सगळे कार्यकर्ते म्हणू लागले की आपण अलायन्स करायला हरकत नाही. मी अनेक पत्रकारांच्या बैठका घेतल्या, अनेक आमच्या आंबेडकरी साहित्यिकांच्या बैठका घेतल्या, विचारवंतांच्या बैठका घेतल्या, रिटायर्ड अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, प्रेसिडेंट अधिकारी त्यांच्याशी बोललो आणि सर्वांनी मला सांगितलं की राजकारणामध्ये असे धाडसी निर्णय घ्यायचे असतात आणि आपण हा निर्णय घ्यायला काही हरकत नाही आहे. वैचारिक मतभेद सगळ्यांचे असतात ती, परंतु आपण शिवसेना भाजपसोबत जायला काही हरकत नाही. आणि त्यावेळेला शिवसेना भाजपची युती होती, पण ज्यावेळेला RPI त्यांच्यासोबत आला त्यावेळेला महायुती हे नाव त्यावेळेला पडलेलं आहे. आज एकनाथ शिंदे आणि अजितदादा आला म्हणून ती महायुती झालेली असं नाही आहे. पण ही गोष्ट खरी आहे की मोठे मित्र BJPला मिळाल्यामुळं एकनाथ शिंदे हे 40 आमदार शिवसेनेचे आणि 10 आमदार अपक्ष असे 50 आमदार घेऊन आले आणि त्यामुळं ताबडतोब माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार गेलं आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आणि त्यानंतर अजितदादाही त्याच्यामध्ये आले. त्यामुळं आता एक जुना मित्र जो आहे त्या जुन्या मित्राकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं ते दिलं जात नाही आहे. आठवले साहेब, हाच मुद्दा आहे खरं तर. लोकसभेत तुम्हाला जागा मिळाल्या नाही, पण तुम्ही नाराज न होता जोरात प्रचार करताय. NDAच्या प्रचारासाठी 18 राज्य तुम्ही फिरले, पण भविष्यात काही विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था या संदर्भात काही आश्वासन दिलं आहे का मग तुम्हाला? तर आता एक असं झालं की मी शिर्डीसाठी यासाठी उत्सुक होतो की शिर्डीमध्ये मी 2009मध्ये मी हरलो होतो. मग आता लोकांची इच्छा अशी होती की मी शिर्डीमध्ये यावं आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी 2-3 वर्षामध्ये माझा संपर्क होता आणि ते म्हणाले होते की आपण काय इथं उभं राहायला काही हरकत नाही आहे. त्याप्रमाणे मी तशी मोर्चे बांधणी करत होतो आणि मी शिर्डीच्या जागेसाठी आग्रह केला होता. एक तर शिर्डी जागा आणि सोलापूर जागा या 2 जागा आम्हाला द्या आणि 2 जागा आमच्या निवडून आल्या तर आमच्या पक्षाला राज्यामध्ये मान्यता मिळेल. मी एवढे वर्ष तुमच्याशी प्रामाणिकपणानं मी 10-12 वर्षापासून तुमच्यासोबत आहे. तर आपल्या NDA सोबत असणाऱ्या उत्तर प्रदेशमधल्या सगळ्या पक्षांना 1-1 जागा 2-2 जागा त्या दिल्या. पण महाराष्ट्रामध्ये RPI एक तरी 1-2 जागा तरी मिळाव्यात अशी अपेक्षा होती, देशभरातल्या लोकांची अपेक्षा होती. पण माझा विचार ना राज्यातल्या लोकांनी केला ना वरती माझा विचार झाला नाही. त्यामध्ये आता अडचण ही होती की सदाशिव लोखंडे शिर्डीमधून 2 वेळा निवडून आलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांचा आग्रह होता की बाबा सदाशिव लोखंडे माझ्यासोबत आलेले आहेत आणि त्यांना सीट देणं आवश्यक आहे. त्यामुळे आठवलेंचा जरी आग्रह असलाही तरी आठवलेंची राज्यसभा आहे ती कंटिन्यू करा. त्यांना वाटल्यास मंत्रिपद आहे ते स्टेट आहे ते कॅबिनेट ते द्या आणि हा विषय मिटवा, अशा पद्धतीची चर्चा देवेंद्र फडणवीस यांची झाली होती आणि मी सातत्याने आग्रह करत होतो. माझं म्हणणं एवढंच होतं की रेकॉर्डला तरी माझं आलं पाहिजे. RPIला एक तिकीट दिलेली आहे, सगळ्या देशाला ते कळणार आहे बाबा RPIला जास्त जागा नाही, पण एक जागा तरी RPIला त्या द्यावी. आणि अनेक ठिकाणी त्यांनी बदल केलेले आहेत, अनेक ठिकाणी शिवसेनेचे बदल अनेक सीटवर झालेले आहेत. तर शिर्डीसाठी असा एखादा प्रयत्न व्हायला काय हरकत नव्हता. सदाशिव लोखंडेंना माझी राज्यसभा दिली असती, सदाशिव लोखंडेंना आणि काहीतरी देता आलं असतं. पण मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, मी प्रामाणिकपणाने काम करणार आहे, मी इमानदार माणूस आहे आणि अनेक वेळेला कुणाला तरी अडचणीत आणावं अशी भूमिका माझी अजिबात अनेक वेळेला नसते. त्यामुळं एका सर्वसामान्य साधा भोळा माणूस मी राजकारणामध्ये आहे. मला काय प्रकाश आंबेडकरांसारखे डावपेच येत नाही आहेत. तर आता त्यांनी विचार करायला हवा होता पण काय केला नाही. पण तू प्रश्न विचारलास की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आणि मग त्याच्यामध्ये मी देशभरातल्या लोकांना विचारलं की
जागा मिळत नाही काय करायचं, आपण यांच्यासोबत राहायचं की राहायचं नाही. सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळं आपला पक्ष देशभर वाढलेला आहे. नागालँडमध्ये आपले 2 आमदार निवडून आलेले आहेत. सगळ्या राज्यातले अनेक जातीचे लोक आपल्या पक्षामध्ये येत आहेत. त्यामुळं जागा मिळाली नसली तरी की कॅबिनेट मंत्रिपद तरी मागा आणि सत्तेचा सहभाग आपल्याला मिळाला पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांनी आश्वासन दिलं की आपण कॅबिनेटसाठी नक्की प्रयत्न करू. आणि राज्यामध्ये एक मंत्रिपद देण्याचंही त्याने मान्य केलेलं आहे. जेव्हा विस्तार होईल त्यावेळेला एक महामंडळाची चेअरमनपद आहे, 40-50 आपले महामंडळाचे सदस्य आहेत. जिल्ह्यामध्ये DPTC आहे, दक्षता कमिटी आहे, रेशनिंग कमिटी आहे, अशा काही ज्या कमिटी आहेत त्याच्यावर आपले कार्यकर्ते. तर अशा काही गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या आहेत. पाहूया आता येईल. हां, विधानसभेमध्ये एक 8-10 जागा द्याव्यात अशी अपेक्षा आहे. मागच्या वेळेला त्यांनी 5 जागा दिल्या. देवेंद्रजी म्हणाले की तुम्हाला 5 आमदार देतो. मग त्यावेळेला असं झालं की जागाही त्यांच्या, उमेदवारी त्यांचे, सिंबॉली त्यांचं. आणि मग त्याच्यामधले जे 2 लोक निवडून आले, राजेश पवार आपले त्या नांदेड नायगावमधून निवडून आले, राम सातपुते जे आता सोलापूरमध्ये लढत आहेत ते माळशिरसमधून निवडून आले. पण ते BJPचेच होते. तर आता मात्र आम्ही सांगितलेलं आहे की आमच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळाली पाहिजे आणि आम्ही आमच्या सिंबॉलवर लढणार आहोत. आम्ही लोकल बॉडीच्यावर इलेक्शनमध्ये काही ठिकाणी तर समजू शकतो. पण मी ज्या 3 वेळेला मी लोकसभेमध्ये निवडून आलो ते माझ्या सिंबॉलवर आलो. मी काय काँग्रेसच्या पंजावर निवडून आलो नव्हतो मी. त्यामुळं देवेंद्रची चर्चा झालेली आहे की 8-10 जागा मिळाव्या. त्याच्यामधल्या चर्चेनंतर किती जागा मिळतील बघूया. पण विधानसभेला काय जागा नक्की मिळतील असा आपल्याला विश्वास आहे. सत्तेमध्ये भागीदारी मिळेल हे आश्वासन दिलेलं आहे. आणि मी 2 पावलं मागे आलो, पण हे मात्र मागे येत नाही आहेत. हे तिघेजण मात्र आपापसामध्ये एवढे भांडत राहिले की ही जागा आम्हाला द्या, ही जागा तुम्हाला द्या. ती त्याला दिली की ते गोंधळ करतायत, त्याला दिली की ते गोंधळ करतायत. मी मात्र 1-2 दिवसामध्ये सगळं मिटवलं मी. तर ठीक आहे, तर सांगा. पण सत्तेचा सहभाग जो आहे तो मला एकट्यालाच मिळाला पाहिजे असं नाही आहे. माझ्या काळामध्ये, काँग्रेसच्या काळामध्ये 6-7 MLC आम्हाला मिळाले. मी गंगाधर गाडेंना मंत्री केलं, ॲडव्होकेट प्रीतमकुमार शेगावकरांना मंत्री केलं, त्यानंतर दयानंद मस्केंना मंत्री केलं, त्यानंतर आपले TM कांबळे तर MLC होते, सुमंतराव गायकवाड होते, अनिल गोंडाणे होते, शेगावकर होते. तर असे MLC होते. अनेक ठिकाणी आपला मुंबईचा महापौर चंद्रकांत हनोरे होते. पुण्यामध्ये डेप्युटी मेयर आपला होता. अनेक ठिकाणी नगराध्यक्ष होते. काही ठिकाणी नगरपालिकेला आमचे सदस्य होते. तर अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळालेली आहे. पण अजूनही आम्हाला चांगली संधी मिळावी अशा पद्धतीने आम्ही एवढा त्याग केलेला आहे. आम्ही एवढी सीट सोडलेली आहे. तर RPIला थोडा सन्मानाची वागणूक मिळावी. RPIचं नाव घेतलं जावं. हे 3 मित्र आल्यामुळं, 2 मित्र आल्यामुळं RPIचं नाव मात्र येत नाही आहे. RPIचं नाव घेतलं जात नाही. पण आता मात्र इलेक्शनमध्ये घेत आहेत. पण मध्यंतरी मात्र 3 पक्षाचं सरकार. मग आता आम्ही कुठं जायचं? म्हणजे आमचा मंत्री नाही, तुम्ही घेतला नाही मंत्री आणि विस्तारामध्ये घेऊ असं देवेंद्रजी म्हणाले. पण आमचा विस्तार होण्याऐवजी अजितदादांचा विस्तार झाला. त्यामुळे आमचा विस्तार राहिलेला आहे. त्यामुळे विस्तारामध्ये आम्हाला संधी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. साहेब, तुम्ही मास लीडर आहात. संघटन बांधणं वगैरे हे तुमचं कौशल्य आहे आणि त्यासाठी तुम्ही पूर्ण देशभर फिरत असता. तुम्हाला बाबासाहेबांच्या स्वप्नातला पक्ष उभा करायचा आहे. पण तो पक्ष कधी उभा राहील? तर ज्यावेळेस पक्ष नोंदणीकृत होईल तेव्हा तो उभा राहील. आणि असं असताना मात्र गेली 10 वर्ष झाली तुम्ही निवडणुकाच लढवत नाही आहेत. तुम्हाला जागाच मिळत नाहीत. मग पक्ष नोंदणीकृत कसा होईल? बाबासाहेबांच्या स्वप्नातला RPI कसा उभा राहील? त्याचं काही प्लॅनिंग आहे का तुमच्या? तर माझ्या पक्षाला नागालँडमध्ये मान्यता मिळालेली आहे. 2 आमदार निवडून आल्यामुळं स्टेटची मान्यता मिळालेली आहे. आता आपण म्हणताय त्याप्रमाणे आमच्या एक तर अडचण अशी आहे की आम्ही सगळे एकत्र येत नाही आहे. आम्ही एकत्र आलो तर आम्ही 4 MP मागे निवडून आणले होते आणि रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे. मी 4 पावलं मागे येऊन मी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी असल्याचं मी अनेक वेळेला जाहीर केलेलं आहे.
पण ऐक्य काय होत नाही आहे. आणि बाळासाहेबांचं बरोबर आहे की ऐक्य झालं तरी ते टिकत नाही आहे. कुठल्या तरी मुद्द्यावर ऐक्यामध्ये काहीतरी अडचण येते आणि ऐक्य फुटतं. त्यामुळं आता बाळासाहेब हे स्वतः बाळावर ते रडत आहेत, पण ते लढले तरी त्यांचा एक माणूस निवडून येत नाही आहे. आणि त्यांच्या पक्षाला मला वाटतं मान्यता मिळाली नाही. मागच्या वेळेला ते लोकसभेला उभा राहिले, त्यांना चांगली मतं मिळाली, पण त्यांना एवढी मतं मिळाली नाही की त्यांच्या पक्षाला राज्यामध्ये काही मान्यता मिळालेली नाही आहे. 60% मतं मिळायला पाहिजे होती, मिळाली नाही आहे. तर आता आम्ही सगळे आल्याशिवाय ते शक्य होत नाही आहे, ते होणार नाही आहे. आणि आता आमचाही प्रयत्न आहे की आपल्या पक्षामध्ये सगळ्या जातीचे लोक आले पाहिजेत. बाबासाहेबांचं RPI म्हटलं की सगळ्या जाती जमातीचे लोक त्यात असले पाहिजेत. प्रकाश आंबेडकरांचा वंचित आघाडीचा प्रयोग चांगला आहे, पण त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याऐवजी त्यांनी रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा पुढे चालवायला हवा होता. रिपब्लिकन पक्षाचं नाव बदलून बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक बैठक देणारा पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे. आणि आता त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केलेली आहे. ठीक आहे, ते त्यांचं काम ते करत आहेत, पण मी मात्र रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा पुढे चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि भविष्य काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आता मान्यता मिळेल की नाही मला माहीत नाही आहे, पण आता अंदमान निकोबारमध्ये माझा पक्ष आहे, दादरा नगर हवेलीमध्ये माझा पक्ष आहे, दीव दमनमध्ये माझा पक्ष आहे, अंदमान निकोबारला माझ्या पक्षाची स्थापना झालेली आहे, लक्षद्वीपमध्ये माझ्या पक्षामध्ये लवकरच काही लोक येणार आहेत, तिथं स्थापना होणार आहे. आणि सर्व छोट्या मोठ्या आणि नॉर्थ ईस्टमध्ये मणिपूरमध्ये मागच्या वेळेला माझा विधानसभेला एक कॅन्डिडेट 183 मतांनी हरला. आता मणिपूरमध्ये माझा एक कॅन्डिडेट लढतो, कदाचित तो निवडून येण्याची शक्यता आहे. आणि बाकीच्या राज्यामध्ये माझा प्रयत्न आहे. आता महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत 2 खासदार निवडून येत नाही तोपर्यंत मान्यता मिळणार नाही आहे. 12-13 आमदार निवडून येणार नाही तोपर्यंत मान्यता मिळणार नाही आहे. आणि स्वबळावर निवडणुका लढून हे काय ते त्याचा फायदा नाही आहे. त्यामुळं अलायन्समध्येच आमच्या पक्षाला कसं झुकतं मिळेल याचा विचार BJP सारख्या एका मोठ्या पक्षाने करणं अत्यंत आवश्यक आहे. माझ्यासारखा एक प्रामाणिक माणूस, मी जागा मिळाली नसतानाही मी सातत्यानं सगळ्या देशभर फिरतो आहे, महाराष्ट्रभर फिरतो आहे, मोदींच्या सभा अटेंड करतो, अमित शहाच्या सभा अटेंड करतो, माझ्या काय सभा होत आहेत. त्यामुळं मी मात्र सगळं विसरून मी तुमच्यासोबत आहे. तर त्याच्या बदल्यामध्ये माझ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी. मला मंत्रिपद मिळणार आहे मला माहीत आहे, पण ते राज्यमंत्री तर मी गेले 8 वर्षापासून मी आहेच आहे. मला राजकारणाचा अनुभव आहे, समाजकारणाचा अनुभव आहे, लोकांना जोडण्याचा मला अनुभव आहे. आणि माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडणारा माणूस आहे. कोण काही म्हटलं तरी मी मोदींच्या सोबत आहे. तर मोदी हे कसे योग्य व्यक्तिमत्व आहे सांगण्याची भूमिका माझी नेहमीच असते. आणि त्यामुळं BJPने थोडासा पॉझिटिव्ह आमच्याबद्दल विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही आता ऐक्याचा विषय काढला, RPIच्या ऐक्याचा. रासू गवई नाही आहेत, TM कांबळे नाही आहेत, नामदेव ढसाळ, राजा ढालेही नाही आहेत. आज गंगाधर गाडे यांचंही निधन झालं आहे. म्हणजे आता फक्त RPIमध्ये 2 मातब्बर नेते आहेत, एक म्हणजे रामदास आठवले, दुसरे प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर ऐक्य करायला तयार नाहीत. मग अशा वेळेस तुम्ही जनतेला मात्र ऐक्याची उत्सुकता लागलेली आहे, तर तुम्ही सांगून टाकणार आहात का लोकांना की ऐक्याचा पोपट मेला आहे? नाही, आता ऐक्याबद्दल असं आहे की आता एकतर गंगाधर गाडे हे माझ्या मुवमेंटमध्ये, पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये होते. राजा ढालेंनी पॅन्थर बरखास्त केल्यानंतर आम्ही सगळे एकत्र आलो आणि भारतीय दलित पॅन्थरची स्थापना केली आम्ही. आणि त्याच्यामध्ये गंगाधर गाडे यांचा फार मोठा रोल होता. औरंगाबादमध्ये, आताच्या धाराशिवमध्ये ते अनेक वर्ष काम करत राहिले. झोपडपट्टीतल्या लोकांच्यासाठी ते सातत्यानं संघर्ष करत राहिले. त्यांना काय वेळेला जेलमध्ये जावं लागलं झोपडपट्टीच्या या आंदोलनाच्या माध्यमातून. नामांतराच्या आंदोलनामध्ये अनेक वेळा जेलमध्ये गेले, पण त्यांचं निधन झाल्याची वार्ता आजच आमच्याकडं आलेली आहे. उद्या मी त्यांच्या अंत्यविधीसाठी मी उपस्थित राहणार आहे. मला उद्या दिल्लीला 2-3 कार्यक्रम होते. सगळे कार्यक्रम कॅन्सल करून मी उद्या औरंगाबादला, धाराशिवला जाणार आहे. आणि आपण तू म्हणालाच त्याप्रमाणात अनेक नेते, राजा ढाले गेले, भाई संगारे गेले, TM कांबळे गेले, नामदेव ढसाळ गेले,
रासू गगोई गेले, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे गेले, तर असे अनेक नेते गेलेले आहेत. आता एक तर प्रकाश आंबेडकरांचा गट आणि आपला गट असे दोन गट स्ट्रॉंग आहेत. पण आता ऐक्याच्या संबंधामध्ये माननीय प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं हेच आहे की त्यांना ऐक्य नको आहे, जनतेला ऐक्य हवं आहे, त्यांना ऐक्य नको आहे. मग आता जनतेनेच थोडंसं याच्यामध्ये लक्ष घालणं अत्यंत आवश्यक आहे. रोज एखादा गट स्थापन होत असेल तर त्याला प्रतिसाद न देता एखाद्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करण्याची सवयला लावली पाहिजे. आमच्या समाजामध्ये असं आहे की प्रत्येकाला वाटतं की मी ऑल इंडियाचा नेता आहे आणि तो लगेच एखादा गट स्थापन करतो आणि तो आपापलं काम चालू ठेवतो. तर आता जर बाळासाहेब ऐकत असतील तर त्यांच्या त्या नेतृत्वाखाली काम करण्याची आपली ती तयारी आहे. जर त्यांनी त्याचा विचार जर केला तर आमचे दोन गट जर एकत्र आले तर एक आपली पॉलिटिकल स्ट्रेंथ चांगली उभी राहू शकते. आणि कुठलाही निर्णय आपला पॉलिटिकल असेल तर तो निर्णय एकत्रितपणे काही घ्यायला काही हरकत नाही आहे. त्यांनी मोदींच्या सोबत आम्ही दोघांनी मिळून मोदींच्या सोबत आम्ही राहिलो तर समाजाला अजूनही काहीतरी चांगले निर्णय चांगले दिवस येतील. त्यामुळं बाळासाहेबांनी एकतर मोदींच्या विरोधामध्ये भूमिका न घेता त्यांनी एकतर आपलं ऐक्य करून आपण नरेंद्र मोदींच्या सोबत राहायला काही हरकत नाही आहे. तुम्ही नुकतेच म्हटलेलं होतं की शरद पवारांची तुम्ही नेहमीच भेट घेत असतात, भविष्यात त्यांच्या अजून जवळ जाणार आहेत. मग मोदींची साथ सोडणार की काय? नाही, मी असं म्हणालो की पवारसाहेबांचे माझे संबंध अत्यंत चांगले आहे. त्याच्यामध्ये राजकीय जरी आमचे वेगळे निर्णय असले तरी दिल्लीमध्ये असताना सेशन चालू असताना आम्ही दोघे राज्यसभेत आहोत. त्यामुळं पवारसाहेबांची भेट अनेक वेळेला होते. त्याच्यामध्ये आम्ही काही पॉलिटिकल चर्चा करत नाही आहे, गप्पा टप्पा अशाच होतात. त्यामुळं पवारसाहेबांच्याबद्दल मला आदर आहे. ते एक सन्माननीय नेते आहेत. पण माझी भूमिका नरेंद्र मोदींच्या सोबत आहे. पुन्हा शरद पवारांकडे जाण्याची माझी भूमिका अजिबात नाही. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जी इंडिया आघाडी आहे किंवा त्याला इंडिया आघाडीला नेतृत्व अजून नाही आहे, म्हणजे इंडिया आघाडीला प्रत्येकाचं नेतृत्व आहे. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये जाऊन काय त्याचा फायदा अजिबात नाही आहे. कारण इंडिया आघाडी समाजात संभ्रम निर्माणाचा प्रयत्न करत आहे. इंडिया आघाडी संविधान बदलणार आहे अशी अफवा पसरवत आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आणि त्यामुळं संविधान बदलणार नाही असं मोदीजी सांगत आहेत. BJPचा प्रत्येक नेता सांगतो की संविधान बदलणार नाही. BJPचा प्रत्येक नेता सांगतो की आमचा आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा आहे, पण यांचा आरक्षणाला विरोध आहे, आरक्षण काढून घेतील, हे संविधान बदलतील, अशा पद्धतीची अफवा पसरवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळं मी समाजाला आश्वासन देतो, सगळ्या देशाला आश्वासन देतो की संविधान अजिबात बदललं जाणार नाही. संविधानामध्ये अमेंडमेंट करण्याची तरतूद आहे. नवीन कायदे करण्याचा पण संसदेला अधिकार आहे. जुन्या कायद्यांमध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार आहे. पण संविधान बदलण्याचा अधिकार कुणालाच अजिबात नाही. आणि BJPने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही संविधान बदलणार नाही. नरेंद्र मोदी पुन्हा पुन्हा सांगतायत की आम्ही संविधान बदलणार नाही. नरेंद्र मोदींनी 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना सादर केला होता. तो दिवस मोदींनी संविधान दिवस म्हणून सगळ्या देशभर पाळलेला आहे आणि पाळत आहोत. आणि नरेंद्र मोदी यांनी 2019ला संविधानाच्या पुस्तकाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. मोदींनी बाबासाहेबांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत. हिंदू मिलच्या संबंधात अनेक वर्षापासून मागणी होती, पण काँग्रेसच्या काळामध्ये काही तिथं झालं नाही. तर अशा अनेक कामं त्यांनी केलेली आहेत. त्यामुळे संविधान बदलणार अशा पद्धतीचे अफवांवर विश्वास ठेवू नका. संविधान कुणीच बदलू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मजबूत संविधान दिलेलं आहे, या संविधानाला हात लावण्याची कोणाची हिंमत अजिबात नाही. आणि म्हणून आपण निर्धास्त राहा असं माझं समाजाला नम्र निवेदन आहे. महायुतीमध्ये अजितदादा पवार आलेत आणि एकनाथ शिंदेसुद्धा आलेले आहेत. असं असतानाही नरेंद्र मोदी यांना सतत महाराष्ट्रात का यावं लागतं, का सभा घ्याव्या लागतात? इथे शरद पवार काही गेम फिरवण्याचे चान्सेस वाटतात का तुम्हाला? नाही, मला वाटतं की शरद पवारांना काय गेम खेळायचे त्यांना तो अधिकार आहे. पण एवढ्याच सभा घ्यायच्या म्हणजे ते आता इलेक्शनचा प्रचार जो आहे
देशभरामध्ये ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि महाराष्ट्र ही भूमी जी आहे ती सुपीक भूमी आहे. मागच्या वेळेला आम्हाला 42 जागा इथं मिळाल्या होत्या आणि त्यामुळं आताही तेवढ्या जागा मिळाव्यात, 40च्या पेक्षा जास्त जागा मिळाव्यात म्हणून नरेंद्र मोदी यांचं लक्ष महाराष्ट्राकडे आहे. साऊथ इंडियामध्ये तर BJPची ताकद मोठी आहेच आहे. आपल्या नॉर्थ इंडियामध्ये, साऊथ इंडियामध्ये आता तामिळनाडूमध्ये सुद्धा काही जागा निवडून येण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशमध्ये BJP आणि चंद्राबाबू नायडू यांचा अलायन्स झालेला आहे, त्यामुळे तिथं काही जागा निवडून येण्याची शक्यता आहे. मागच्या वेळेला तेलंगणामध्ये BJPच्या 4 जागा होत्या, तिथं 7-8 जागा निवडून येण्याची शक्यता आहे. आणि केरळामध्ये काय सांगता येत नाही, परंतु आणि कर्नाटकमध्ये मात्र 26 जागापैकी 20-22 जागा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळं साऊथ इंडियामध्येही BJP आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तरी महाराष्ट्र हे एक अत्यंत महत्त्वाचं स्टेट असल्यामुळं ते सगळ्या ठिकाणी सभा देत आहेत. लोकांची मागणी आमच्याकडे आलं पाहिजे, तुम्ही इकडं आला तर इथं आलं पाहिजे म्हणून ते अनेक जिल्हे ते ॲडजस्ट करत आहेत. आणि त्यामुळं ते इथं येत आहेत म्हणजे त्यांना येण्याचा अधिकार आहे. मोदींना महाराष्ट्रात येण्याचा अधिकार आहे. सगळ्या राज्यात ते जात आहेत आणि महाराष्ट्रात आम्हाला जास्त जागा निवडून आणायच्या आहेत म्हणून ते इथं येत आहेत. पण विरोधक असं म्हणतात की BJPच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून मोदींना यावं लागतं. नाही, वाळू सरकली नाही, वाळू तुमची सरकवण्यासाठी ते देत आहेत. म्हणजे त्यांची वाळू सरकण्याचा विषय नाही आहे. म्हणजे विरोधकांच्या गायाखाली जी वाळू आहे ती कशी हलवायची यासाठी मोदी जिथं सातत्याने येत आहे. त्यामुळे ठीक आहे, त्यांना काय बोलण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. पण आमच्या पायाखालची वाळू घसरलेली नाही आणि आमच्या पायाखालची वाळू घसरण्याचा प्रयत्न काय केला तर ते घसरून पडतील. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा किती फटका बसेल तुम्हाला? जरांगे पाटील फॅक्टर चालेल? मनोज जरांगे पाटील यांचा राजकारणामध्ये काय तेवढा फॅक्टर चालणार नाही, परंतु त्यांनी मराठा समाज खडबडून जागा केला ही गोष्ट खरी आहे. आणि आता जरांगेच्याच काळामध्ये लोक रस्त्यावर आले असं नाही आहे. याच्या अगोदर 2-4 वर्षापूर्वीपासून 4-5 वर्षापासून हे आंदोलन सुरू होतं आणि एका जिल्ह्यामध्ये 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाखांची मोर्ची त्या काळात निघालेली आहे आणि कुठलाही नेता नसताना. पण बाकीच्या नेत्यांना मागे टाकून जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आणि त्यांनी मात्र मराठा समाज जागृत केलेला आहे. आता महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये 10% जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये मराठा समाज येतो आहे. तर त्यामुळं आता एकतर 10% आरक्षण दिलेलं आहे, पण आता OBCमध्ये टाका ही जी जरांगे पाटील यांची मागणी आहे त्याला OBCंचा विरोध आहे. सरकारचे म्हणणं हे आहे की आम्ही OBCच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. माझी सूचना अशी आहे की तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे अनेक वर्षांपासून आणि त्याच्यामध्ये OBCमध्ये एक 30% आणि 20% असे 2 कॅटेगरी आहेत. तर माझी सूचना अशी आहे की जर OBC म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला आमची हरकत नाही आहे. मग त्यासाठी एक वेगळी कॅटेगरी करावी. त्यांना OBCमध्ये मराठा समाजाला टाकण्यापेक्षा OBC म्हणून त्यांना ट्रीट करण्याच्या संबंधाचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा आणि तो निर्णय आमच्याकडे पाठवला, आमच्या मंत्रालयाकडे. तर आमचं मंत्रालय त्याचा एक्झामिन करेल की मराठा समाजाला OBCचा दर्जा देणं आवश्यक आहे की नाही आहे. ते आमची जी एक्सपर्ट समिती आहे ती त्याचा विचार करेल. तर असा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की हा निर्णय होऊ शकेल. आणि एक तर कोर्टाला हे पटवून देणं आवश्यक आहे की मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळे मराठ्यांना नाही. कारण मराठे उद्योगपती आहेत, मराठे जमीनदार आहेत, मराठे राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या पदावर आहेत, हे सगळं खरं आहे. पण गरीब मराठा जो आहे त्या गरीब मराठ्याला आरक्षण द्या अशी मागणी आहे. ज्याचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे ते त्यालाच आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. OBCना जे आरक्षण मिळते त्याला क्रिमिनलची पद्धत लावण्यात आलेली आहे आणि 8 लाखाच्या आतमध्ये वार्षिक उत्पन्न ज्यांचं आहे त्यांनाच आरक्षण मिळते, सगळ्या OBCना मिळत नाही आहे. त्यामुळं कोर्टाला हे पटवून द्यावं की सर्व मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी नाही. ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशांनाच ते आरक्षण मिळणार आहे. तर असा एक प्रयत्न करायला हरकत नाही. आता प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटील यांच्यासोबत 30% मराठा आहेत, तर हे 30% मराठा महायुतीसाठी घातक ठरू शकतात. मला वाटतं की आता प्रकाश आंबेडकर म्हणाले असतील पण
म्हणजे मराठा समाजाच्या मागणीसाठी 30% नाही आहे, ते जास्त 60-70% ते त्यांच्यासोबत आहे. पण मतं देण्यासाठी ते 60-70% आमच्यासोबत आहेत. त्यामुळं आंदोलन म्हणून किंवा भूमिका म्हणून ते जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा पाठिंबा, चांगला पाठिंबा आहे. पण या निवडणुकीमध्ये तेवढा पाठिंबा त्याला मिळणार नाही आहे. निवडणुकीमध्ये ज्याला मतदान करायचं आहे ते मतदान करणारच आहे. तसा प्रचार आमचा सुरू आहे. मराठा समाजाच्या वस्त्यांमध्ये आम्ही जातो आहोत आणि आमच्या सभांना मराठा समाजाची गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे महाराष्ट्राचा मराठा समाज मेजॉरिटी नसल्यामुळं मोदींच्या सभा एवढ्या प्रचंड होत आहेत की त्याला मराठा समाजाचे अनेक लोक तिथं आलेले असतात. त्यामुळं मला असं वाटतं की मराठा फॅक्टर जो आहे हा आमच्या सोबत आहे आणि मराठा समाज आम्हाला मोठ्या प्रमाणावर मतदान करणार आहे. महायुतीमध्ये मनसेला म्हणजेच राज ठाकरे यांना घेण्यास आपण विरोध केला होता, त्याच्यानंतरही ते आले. नाही, माझं म्हणणं असं होतं की आम्हालाच काही मिळत नाही आणि राज ठाकरेंना अजून घेऊन काय त्यांना मिळणार. त्यामुळे आम्हाला एक जागा द्यायला तयार नाही तिथे. आणि राज ठाकरेंना घेऊन काय तसा फायदा होणार नाही, कारण आता राज ठाकरेंची भूमिका नेहमी उत्तर भारत यांना विरोध करणारी राहिलेली आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतीय आहेत. त्यामुळं माझं मत असं होतं की राज ठाकरेंना घेऊन काय त्याचा फारसा फायदा होणार नाही आहे. त्यांना घेऊन असं आपलं मत होतं, पण आता BJPच्या वरिष्ठांनी ठरवलेलं आहे. तर त्याला आता काय जर आणि ते आले तरी त्याचा फायदा काय मुंबई परिसर आहे, ठाणे आहे, कोकण आहे, नाशिक आहे, अशा ठिकाणी काय फायदा होऊ शकतो. त्यामुळं माझं जरी विरोध असला तरी आता निर्णय झालेला आहे. त्यामुळं त्यांचाही फायदा आम्हाला होऊ शकतो. साहेब, शेवटचे 2 प्रश्न विचारतोय. एक म्हणजे की TV9 नेटवर्कला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी मुलाखत दिली, महामुलाखत दिली. ह्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरेंवरती संकट आलं तर सर्वात आधी मी धावून जाईल. तर तुम्हाला ह्या वाक्याचा काय अर्थ काढता तुम्ही? मोदी आणि ठाकरे एकत्र येतील? मला असं वाटतं की राजकारणामध्ये कोण कधी एकत्र येईल आणि कोण कधी वेगळं होईल सांगता येत नाही आहे. त्यामुळं जसं आता एकनाथ शिंदे कधी आमच्याकडे येतील का नाही माहीत नव्हतं, ते एकनाथ शिंदे आमच्याकडे आले. अजितदादा कधी येतील की नाही ते माहीत नव्हते, अजितदादा आमच्याकडे आले. आता उद्धवजीचं म्हणणं एवढंच होतं की त्यांना आश्वासन दिलं होतं की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देण्याचं, पण अमित शहा यांनी मात्र ते अमान्य केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 50% सत्तेचा सहभाग देण्याचं मान्य केलं होतं. पण त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी सारखे म्हणायचे की देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये ते देवेंद्र अशी भूमिका ते सारखे मांडायचे आणि त्यावेळेला शिवसेनावाले त्या स्टेजवर असायचे. तर आता ते उद्धवजींचं मात्र म्हणणं आहे मला असं आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री पदाचं. पण उद्धवजींबद्दल एक आदरणीय अशी भूमिका माननीय प्रधानमंत्र्यांनी ठेवलेली आहे की उद्धवजी हे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत किंवा बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत आणि आम्ही अनेक वर्षी एकत्र राहिलेलो आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला मोठी साथ दिलेली आहे. BJPला सत्तेवर येण्यामध्ये बाळासाहेबांचा मोठा वाटा आहे आणि म्हणून उद्धवजींवर काय अशी अडचण आली तर मी तर धावून जाईन असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी मांडलेली भूमिका रास्त आहे. अनेक वर्षे ते एकत्र राहिले होते म्हणजे शिवसेना BJP. त्यामुळं उद्धवजींवर काय असं संकट आलं तर नक्की मोदी त्यांना मदत करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि त्यानंतर तुमच्या 4 ओळीने आपण मुलाखत संपूया. भाजपने एक नारा दिला आहे, अब की बार 400 पार. रामदास आठवले साहेब डंकी की चोट पर सांगू शकतात अब की बार 400 पार? आता एकतर मी अगोदर जो सगळा इतिहास सांगितला त्याप्रमाणे आम्हाला असा अंदाज आहे की आम्ही 400 पार आम्ही होऊ शकतो. बघूया का काय. आता मतदान कमी झालेलं आहे, बरंच ऊन आहे, यावेळेला हीट मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. महाराष्ट्रामध्ये एवढं ऊन कधी नव्हतं, म्हणजे ऊन असायचं पण ते विदर्भामध्ये असायचं. पण यावेळेला इकडं पश्चिम महाराष्ट्र आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, कोकण आहे. तर मतदान हे थोडं कमी झालेलं आहे. पण आता आमची भावना मोदींनी व्यक्त केलेली आहे की BJPला 370 आणि NDAला 400 आहे. तर आता 400 पार ये है नरेंद्र मोदी जी का नारा.
400 पार है नरेंद्र मोदी जी का नारा, क्योंकि उन्होंने जगाया है भारत सारा। आज पूरे देश में है नरेंद्र मोदी जैसा चमकने वाला तारा। आज अपने देश में है नरेंद्र मोदी जैसा चमकने वाला तारा, और इस चुनाव में हम बजा देंगे इंडिया आघाडी के 12। तर हे आम्ही त्यांना 12 वाजवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, आणि नक्की आम्हाला विश्वास आहे की 400पर्यंत आम्ही जाऊ शकतो। तरी लोकांच्या मनामध्ये काय आहे ते 4 तारखेला कळेल, पाहूया काय होतंय ते, पण आमचा प्रयत्न आहे 400पर्यंत पोहोचण्याचा। रामदास आठवले साहेब, तुम्ही TV9च्या ऑफिसमध्ये आलात, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।